एवढं सगळं का? रामदास कदमांनी काय बिघडवलं होतं मातोश्रीचं? मी उद्धव ठाकरेंचं 2005 सालामध्ये विरोधी पक्षनेता ज्यावेळेला बनवायचं होतं त्यावेळेला मी त्यांचं ऐकलं नाही. विरोधी पक्षनेता ज्यावेळेला ती नियुक्ती करण्याची होती 2005 नारायण राणे गेल्यानंतर ती जागा खाली होती. संख्या शिवसेनेची होती. आपल्याला कल्पना आहे जवळजवळ 5 महिने विरोधी पक्षनेतेपद असं लटकलं होतं, मिळत नव्हतं कोणालाच. त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी प्रमोद महाजन साहेब मुंडेजी यांची शिवालयामध्ये बैठक घेतली. आम्ही त्यांची बैठक आतमध्ये चालली होती. मी आणि गजाभाऊ दरवाजाच्या बाहेर दोघे जण उभे होतो 1 तास. आणि बैठक संपल्यानंतर ते तिघे जण बाहेर पडले. माझा हात पकडून पण मला घेऊन गेले तिथे शिवालयाच्या बाहेर. प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते विरोधी पक्षनेत्यासाठी आम्ही भाजपला पाठिंबा देतोय असं उद्धवजींनी जाहीर करून टाकलं.